नमस्कार सेविका ताईनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विनोदी भगिनीनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईनो, पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये परत एक अपडेट आलेला आहे आणि हा अपडेट खूप महत्त्वपूर्ण असा आहे। त्याच्यामुळे कृपा करून सर्वप्रथम तुम्ही प्ले स्टोअरमध्ये जा आणि प्ले स्टोअरमध्ये जाऊन अपडेट करून घ्या। 24.8 हा अपडेट आलेला आहे आणि ह्या अपडेट नंतर आपल्याला जी नोंदणी करायची त्या संदर्भामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे। मी थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आणि त्याच्यानंतर माझ्याकडे प्रत्यक्ष लाभार्थी 1-2 दिवसांमध्ये एक माता आहे, तिचं मला सगळी माहिती मिळाल्यानंतर तिची नोंदणी कशी करायची हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार। तत्पूर्वी तुम्ही जर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला अपडेट केलं नसेल तर प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि प्ले स्टोअरमध्ये जाऊन पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला अपडेट करायचं आहे। तर अपडेट आलेला काय आहे? अपडेट फक्त एकच आलेला आहे बघा, एकच आलेला आहे तो नोंदणीच्या संदर्भात। पण तत्पूर्वी तुम्हाला दाखवून देते बघा हा जो बदल आहे। तर बघा, नाऊ फ्लो हॅज बीन इंट्रोड्यूस फॉर बेनिफिशरी रजिस्ट्रेशन, म्हणजे आपल्याला लाभार्थ्यांच्या नोंदणीच्या स्वरूपाचं जे बदल आहे तो बदल म्हणजे नोंदणी करायचा, म्हणजे तुमचं गरोदर, स्तनदा, 0 ते 6 वर्ष वयोगट किंवा किशोरी, ज्या जिल्ह्यांमध्ये किशोरी असतील त्यांच्यासाठी, म्हणजे आपल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये किशोरींचं नाही, परंतु काही जिल्ह्यांमध्ये किशोरी आहेत, आमच्याकडे नाही, आमच्या जळगाव जिल्ह्याला। तर ह्या सगळ्या आपल्या 4 घटकांची जी नोंदणी आहे, जी आधी ज्या पद्धतीने होत होती आता त्या पद्धतीने होणार नाही, त्याच्यामध्ये खूप मोठा असा बदल झालेला आहे। म्हणून ताईनो, व्हिडिओ स्किप न करता तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मी आणखी प्रत्यक्षामध्ये तुम्हाला ते कसं नोंदणी करायचं हे देखील दाखवणारच आहे। परंतु आजचा व्हिडिओ बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला नक्कीच विसरू नका, कारण की तुम्हाला यानंतरची कुठलीही माझी व्हिडिओ जर आली तर ती तुम्ही लगेच बघू शकता, म्हणून चॅनलला आधी सबस्क्राइब करून ठेवा। तर चला आता मध्ये देखील कुठला अपडेट आलेला आहे हे पण आपल्याला बघून घ्यायचं आहे। तर बघा, आपण नेहमीप्रमाणे क्लिक करतो, इथं जातो, तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे एकच आलेला आहे। इथं देखील फारसा बदल हा जर मध्ये जर गेलो आपण तर व्हॉट्सअपमध्ये एकच आहे, तो म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन किंवा नोंदणीच्या संदर्भात। तर बघा, जो अपडेट आलेला आहे, जो व्हर्जन आलेला आहे तर ती आहे 24.8। आता आपल्याला बाहेर जायचं आहे आणि आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन जे आहे ते आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे। इथून केलं तरी चालेल, बाहेरून गेलं तरी चालेल। आता आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला ओपन करणार आहोत आणि ओपन केल्यानंतर जो बदल झालेला आहे तो फक्त मी तुम्हाला वरचा वर सांगू शकते, कारण की त्याच्यासाठी नोंदणी करण्यासाठी प्रत्यक्ष लाभार्थी असणं, म्हणजे लाभार्थीची माहिती असणं महत्त्वाचे। चालू आज माझ्याकडे ते उदाहरण नाही, परंतु आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये कशा पद्धतीचा बदल झाला आहे हे तुम्ही नक्कीच बघू शकता। तर बघा, आपण इथून पण आपण करू शकतो किंवा लाभार्थींच्या याच्यामध्ये जाऊन देखील आपण हे काम करू शकतो। लाभार्थी नोंदणी करा, इथून देखील तुम्ही करू शकता आणि तिथून देखील। तर आता आपण याच्यावरच क्लिक करणार आहोत नवीन नोंदणीसाठी। इथं सगळ्या प्रकारच्या नोंदणी आपल्या असतात आणि आपण इथं जाऊन देखील प्रत्येक मॉड्यूलमध्ये जाऊन देखील नोंदणी ही करत असतो। म्हणजे तुमचा जर 6 महिने तर 3 वर्ष वयोगटाचा नवीन लाभार्थी आला तर त्या मॉड्यूलमध्ये जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता। गरोदरची नवीन गरोदर आली तर गरोदर मातेच्या मॉड्यूलमध्ये जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता। स्तनदा नवीन आली स्तनदाच्या मॉड्यूलमध्ये जाऊन, आणि किशोरी जर आली तर किशोरी, 0 ते 6चं लाभार्थी आलं तर 0 ते 6चं किंवा 3 ते 6चं, असे आपण 5 प्रकारचे आपले मॉड्यूल आहेत। काही ठराविक जिल्ह्यांसाठी किशोरींचं आहे, आमच्या जिल्ह्याला ते नाही आहे। तर आता आपण नोंदणीच्या याच्यावर क्लिक करणार आहोत आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे जे ऑप्शन मी तिकडे वर सांगत होती इथं, तर तेच ऑप्शन आपल्याला खाली देखील आपण निवडू शकतो। तर बघा, आपले 5 प्रकारचे लाभार्थी असतात। तर तुम्हाला ज्याच्यावर तुम्ही क्लिक करणार, म्हणजे जिथं तुम्हाला नोंदणी करायची आहे त्या पद्धतीने आपण करू शकतो। आता मी तुम्हाला सर्वप्रथम गरोदर मातेचं सांगते आणि त्याच्यानंतर मग लाभार्थ्याचं देखील सांगणार आहे। आता आपण गरोदर मातेच्या याच्यावर क्लिक करणार आहोत। बघा, क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर आता खूप वेगळं पेज येणार आहे। इम्पॉर्टंट सेक्शन, म्हणजे आता महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत, आता या ज्या सगळ्या आहेत ह्या आपल्यासाठी सूचना आहेत। हे बघा, जे ॲरो दिलेल्या आहेत तर ह्या सगळ्या आपल्यासाठी सूचना आहेत। बघा, न्यू रजिस्ट्रेशन प्रोसेस, बघा न्यू रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसला आपल्याला आता जे जुनं आपलं होतं तर ते आता चालणार नाही, या पद्धतीचं रजिस्ट्रेशन होणार। त्याच्यानंतर EKYC इन फेस कॅप्चर आर नाऊ मॅन्डेटरी बेस्ड ऑन द टाईप बेनिफिशरी, म्हणजे आपल्याला त्या लाभार्थ्याचं EKYC आणि फेस कॅप्चर हे, म्हणजे ज्याला आपण FRS म्हणतो, ते करावंच लागणार आहे। त्याच्यानंतर फॉर प्रेग्नंट वुमन, लॅक्टिंग मदर अँड ॲडल्सन गर्ल, तर बघा यांचं द अंगणवाडी वर्कर्स मस्ट परफॉर्म EKYC फेस कॅप्चर ऑफ द बेनिफिशियरी,
तर बघा यांचं देखील म्हणजे गरोदर माता, स्तनदा माता आणि किशोरी, तर यांचं देखील आपल्याला त्या पद्धतीनं FRS हे करायचं आहे. त्याच्यानंतर फॉर चिल्ड्रन, तर चिल्ड्रनच्यासाठी म्हणजे मुलांसाठी तर आपल्याला KYC फेस कॅप्चर हे आई, वडील किंवा पालक या तिघांपैकी कोणाची तरी एकाचं मिळून आपल्याला करायचं आहे. म्हणजे या सूचना आहेत आपल्याला, पण आपल्याला डायरेक्ट जर नोंदणी करायची असेल, हे फक्त तुम्हाला सूचना सांगून देत आहे मी. त्याच्यानंतर डायरेक्ट नोंदणी कशी करायची म्हणजे सुरुवात हे देखील सांगते. त्याच्यानंतर KYC रिक्वायरमेंट, आधार नंबर, आपल्याला KYC करायला आधार कार्ड लागतं. त्याच्यानंतर जो मोबाईलला ज्या आधारला जो नंबर लिंक केला आहे त्याच्यावर OTP येते आणि ते आधार व्हेरिफिकेशन आपण करतो, ह्या पद्धतीचं आहे ही माहिती. त्याच्यानंतर फेस कॅप्चर FRS रिक्वायरमेंट, तर बघा द पर्सन अंडरगोईंग फेस कॅप्चर, अ प्रेग्नंट वुमन, लॅक्टिंग मदर, अडल्सन गर्ल और मदर, फादर, गार्डियन इन केस इन चाइल्ड, म्हणजे मुलांमध्ये आपल्याला आई, वडील आणि पालकांचं लावून आपण आधार, KYC किंवा FRS करतो. आणि स्वतः गरोदर माता असेल तर तिचं आपल्याला करावं लागतं, स्तनदा माता असेल तर तिचं करावं लागतं. अशा या सगळ्या सूचना आहेत. याचा नोंदणीशी काही संबंध नाही, फक्त या सूचना आहेत. आता खरं आहे आपलं महत्त्वाचं इथे. तर बघा हे अंडरस्टोड याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं म्हणजे तुमची नवीन नोंदणी आता ह्या प्रोसेसने होणार आहे. याच्यावर तुम्ही जर क्लिक केलं, बघा आता आपण याच्यावर क्लिक करणार आहोत. याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा या अशा पद्धतीने आपल्याला हा बदल आता झालेला आहे. तर इथे आपल्याला समजा आता जर गरोदर माता असेल तर गरोदर मातेचा इथं आधार क्रमांक टाकायचा आहे आणि तिचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि शक्यतोवर आधारला मोबाईल नंबर लिंक केलेला असेल टाकला आणि त्याच्यानंतर प्रक्रिया करायची. आता याच्या पुढचं मी का सांगू शकत नाही, कारण याच्यासाठी प्रत्यक्ष उदाहरण असणं अपेक्षित आहे. आता याच्या पुढचं जाऊन कुठली प्रोसेस येते, आता हे मला देखील प्रत्यक्ष उदाहरण घ्यावं लागेल. याच्यासाठीच तुम्हाला म्हटली की थोडासा अजून व्हिडिओ सविस्तर दुसरा करणार. तर हे झालं गरोदर मातेच्या संदर्भात. आता आपण लाभार्थ्यांचं बघणार आहोत. याच्यासाठी आपल्याला आता बॅक जायचं आहे. आता आपण मॉड्यूलमध्ये जाऊन जरी पाहिलं किंवा तिथं जाऊन जरी पाहिलं, परंतु मी आता तुम्हाला डायरेक्ट मॉड्यूलमध्येच दाखवते. कुठला एक वयोगट आपल्याला घ्यायचा आहे, समजा आता 6 महिने तर 3 वर्ष. याच्यावर आपण क्लिक करणार. याच्यावर क्लिक केलं का आपण नवीन नोंदणी इथं जाऊन पण करतो आणि तिथं देखील आपण करू शकतो. तर आता नवीन नोंदणीवर आपण क्लिक करणार. आता लाभार्थ्यांचं कशा पद्धतीने येतं देखील समजणं खूप महत्त्वाचं आहे. आता ज्या पद्धतीने आपण गरोदर मातेचं पाहिलं त्याच पद्धतीनं आता आपल्याला लाभार्थ्यांचं देखील बघून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपण 3 ते 6 जो वयोगट आहे तो म्हणजे कुठलाही वयोगट घ्या, तर आपण त्याच्यावर क्लिक करणार आहोत. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीच्या सूचना येतील. अगदी सेम सूचना आहेत, कुठलाही बदल नाही. मग आपल्याला अगदी सेम याच्यावर नोंदणी करण्यासाठी डायरेक्ट आपल्याला याच्यावर जायचं. या फक्त सूचना आहेत, सेम सूचना आहेत, कुठलाही बदल नाही, आपल्याला याच्यावर जायचं आहे. तर बघा याच्यावर क्लिक केलं. याच्यावर क्लिक केल्यानंतर मात्र इथं थोडा बदल आहे. मुलांच्या संदर्भामध्ये थोडा बदल आहे. तो कसा आहे ते आता थोडक्यात समजून घेऊया. तर बघा इथं जर तुम्ही पाहिलं, बघा सिलेक्ट वन ऑफ द ऑप्शन बिलो, रजिस्टर चाइल्ड, इट इज रिकमेंडेड टू प्रोवाइड द आधार डिटेल्स ऑफ द मदर फॉर KYC अँड फेस कॅप्चर. आता ही सूचना आपण पाहिली की आपल्याला आईच्या नावाने रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आईचं आपल्याला KYC करायची आहे, फेस कॅप्चर करायचं आहे असं आहे. पण आपल्याला आता खाली खूप महत्त्वाचं आहे. बघा जर आपण आईच्या याच्याने जर रजिस्ट्रेशन करत असू बालकाचं, तर आईचं आपल्याला KYC करायची आहे आणि तिचा फेस कॅप्चर करायचा आहे. पण समजा आता त्या लाभार्थ्याचं आपल्याला आईचं करायचं नाही, कारण की आईकडे आधार नाही किंवा आईकडे आधार पण नाही आणि आई पण नाही, समजून घ्या. तर मग आपण वडिलांच्या याच्यावर क्लिक करतो. बघा आता वडिलांच्या याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. आपले बहुतेक जणांचा काय प्रॉब्लेम होतो की आईचा आधार आहे परंतु आईच्या आधारला मोबाईल लिंक नाही किंवा आधारच नाही. तर मग अशा वेळेस आपण काय करतो, वडिलांच्या नावाने पण रजिस्ट्रेशन करतो. तर बघा इथं खाली सूचना दिलेली आहे की इन केस मदर हॅज पास अवे, आणि दुसरं कारण, पहिलं कारण आहे इन केस मदर डज नॉट हॅव आधार, म्हणजे आईकडे आधार कार्ड नाही किंवा आधार कार्ड असेल तर ते त्याला मोबाईल नंबर लिंक नसेल अशा अडचणी, आणि दुसरं म्हणजे आई नाही. तर मग आपण वडिलांच्या नावाने रजिस्ट्रेशन करतो. मग जर तुम्ही वडिलांच्या नावाने रजिस्ट्रेशन केलं तर मग त्याच्यानंतर तुम्हाला पुढे काय करायचं आहे, समजा आईच्या नावाने जरी केलं तर तुम्हाला पुढे जाऊन प्रक्रिया केली याच्यावर करायचं आहे. आपण आईच्या नावाने करू शकतो, वडिलांच्या नावाने करू शकतो आणि पालकांच्या नावाने देखील आपण रजिस्ट्रेशन करत असतो. तर मग आपल्याला ज्याच्या नावाने करायचं आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे थोडक्यामध्ये. तर आता आपण वडिलांचं केलं, पण आपल्या आता आई वडील दोघांचाही आधार नाहीये किंवा आई वडील सोडून ते आजी आजोबांजवळ कोणाजवळ तरी ते बालक राहत आहे, तर मग आपल्याला पालकांच्या याच्यावर क्लिक करायचं. बघा पालकच्या याच्यावर आपल्याला
क्लिक करायचं आहे। लक्षात ठेवा की ज्याचं आधार कार्ड तुम्हाला वापरायचं आहे त्याचंच इथं तुम्हाला आता करायचं आहे। पहिलं सगळं बदललेलं आहे, इथं खूप बदल झालेला आहे मुलांच्या बाबतीमध्ये। तर हे लक्षात ठेवा, जर तुम्हाला आईच्या नावाने नोंद करायची असेल तर आईच्या याच्यावर क्लिक करा, म्हणजे आईचाच आधार नंबर टाकायचा आहे आणि आईचाच मोबाईल नंबर टाकायचा आहे। आणि जर वडिलांच्या नावाने तुम्ही करत असाल तर वडिलांचाच आधार क्रमांक टाकायचा आहे। त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर प्रक्रिया केली याच्यावर तुम्हाला जायचं आहे। आणि शक्यतोवर मोबाईल नंबर आधार कुठला लिंक आहे, आधारला कुठला मोबाईल नंबर लिंक आहे तोच नंबर तुम्हाला याच्यात टाकायचा आहे। त्याच्यानंतर मग आपण प्रक्रिया केली याच्यावर आपण जाणार। आता आपण समजा पालकांचा आधार लावत आहोत, पालकांच्या याच्यावर आपण क्लिक केलं, प्रक्रिया केली, याच्यावर आपण गेलो। ते याच्यावर गेल्यानंतर मग आपल्याला तुम्ही पालकांच्या याच्यावर क्लिक केलेले हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि मग पालकांचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे आणि त्या आधारला असलेला मोबाईल नंबर लिंक केलेला इथे टाकायचा, म्हणजे पुढचं भविष्याचं एफआरएचं जे काम आहे ते अगदी फटक्यात होऊन जाईल, एवढं लक्षात ठेवायचे। सेम ह्याच पद्धतीने आईचं पण करायचं। जर आईचं केलं तर आईच्या याच्यावर क्लिक करा आणि आईचा आधार नंबर टाका आणि मोबाईल नंबर टाका। वडिलांच्या याच्यावर जर केलं तर वडिलांचा नंबर टाका, आधार क्रमांक आणि त्याच्यावर मोबाईल नंबर टाका। अशा पद्धतीने याच्यानंतर प्रक्रिया केली याच्यावर ज्यावेळेस आपण इथं टाकू त्याच्यानंतर हे आपलं डार्क होईल आणि आपल्याला पुढची प्रोसेस काय आहे तर ही आपल्याला बघता येईल। परंतु सद्यस्थितीला माझी नोंदणी नाही, परंतु मी उद्या किंवा परवा नक्कीच याच्यावर माझी एक माता आहे, फक्त तिचं डॉक्युमेंट्स मला मिळालं, आधार तिचं मी अपडेट करायला टाकलेलं होतं आणि ते जर तिचं अपडेट झालं असेल तर नक्कीच मातेचा व्हिडिओ करेल। आणि मुलं एखादं जर बालक देखील माझ्याकडे नवीन नोंदणीला आलं असेल तर मी तुम्हाला ते देखील करून दाखवेल। त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फक्त हा जो बदल झालेला आहे नोंदणीचा खूप मोठा असा बदल झालेला आहे तोच मला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा होता। त्याच्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओपुरता एवढंच। तुमच्या ज्या कमेंट असतील त्या कमेंट नक्की टाकत चला। आजच्या व्हिडिओपुरता एवढंच, धन्यवाद।